रोजच्या त्रासाला कंटाळून नेहा आज रागारागाने वकिलांकडे गेली आणि त्यांना सांगू लागली की मॅडम, मला घटस्फोट हवा आहे. आता अजून जास्त मी सहन करू शकत नाही. तेव्हा वकील मॅडमने नेहाला बसण्यास सांगितलं आणि एक नजर तिच्याकडे बघत फिरवली. नेहाकडे बघून वाटत होतं की साधारण ती 35 वर्षाची होती. तिच्या राहणीमानानुसार एका चांगल्या कुटुंबातील ती वाटत होती. मग का हवा असेल हिला घटस्फोट? असा विचार वकील मॅडम करू लागल्या. त्यांनी नेहाला विचारलं, आता बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला घटस्फोट हवा आहे, तेही लवकरात लवकर. पण त्याआधी तुमची सर्व माहिती मला द्या. हो, मी नेहा एका कंपनीत कामाला आहे. लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि 2 मुलेसुद्धा आहेत. एक मोठा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि धाकटी मुलगी 5 वर्षाची आहे. बरं, मग घटस्फोट कशासाठी हवा आहे? कारण सांगाल का? म्हणजे नवऱ्याचं प्रेम प्रकरण किंवा अजून काही? तुम्हाला कसला त्रास वगैरे? त्यावर नेहा म्हणाली, त्याला वेळ कुठे आहे? काम, ऑफिस आणि त्याच्या आईबाबांपलीकडे. येथे आमच्याकडे बघायला त्यांना वेळ नसतो आणि बाहेर प्रेम प्रकरण असं काही करणं शक्यच नाही. वकील मॅडम विचारतात, मग तुमच्या पैशासाठी तुम्हाला छळ होत आहे का? नाही, त्यांना भररक्कम पगार आहे. माझ्याकडून पैसे घेऊन काय करणार? माझ्या पैशांची त्यांना गरजच नाही. हे ऐकून वकील मॅडम आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, काहीच ठोस कारण नाही. मग नेहाला घटस्फोट का हवा आहे? मग पुढे नेहा म्हणाली, लग्न म्हणजे फक्त एवढंच असतं का? इतर काही गोष्टींना महत्त्व नसतं का? आमचं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे एखाद्या बाहेरच्या माणसाला वाटेल किती छान चालू आहे यांचं, पण घरातल्या माणसालाच समजत असतं ना काय आहे ते. तुम्हाला सांगते, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण घरातल्या कोणत्याच गोष्टीवर माझा हक्क नाही. सासूबाईंचे तर बारीक लक्ष असतं. कोणाला काही दिलं की हिशोब द्यायचा. मी काय करते काय नाही याचं सतत निरीक्षण करत राहायचं. घरात रोजचं जेवणही करायचं झालं तरीही त्यांना विचारल्याशिवाय करायचं नाही. तुमचे मिस्टर यावर काही बोलत नाहीत? असं वकील मॅडमने नेहाला विचारलं. हो, बोलतात ना. आई वडील घरातील ते मोठे आहेत, तर त्यांना विचारलं तर काय बिघडतं? आई जे काही बनवायला सांगते ते करत जा तू. पण मी म्हणते, एक दिवस मी माझ्या मनाने केलं तर काय बिघडतं? पण नाही, मी काही बोलले तर म्हणायचं, हे घर आमचं आहे. राहायचं असेल तर राहा, नाहीतर निघून जा. लग्नाच्या 10 वर्षानंतर सुद्धा हे घर माझं नसेल तर का राहायचं मी तिथे? पण तुम्हाला मुले आहेत ना? वकील मॅडमने हळूच विचारलं. नेहा म्हणाली, मुले आता मोठी होऊ लागली आहेत. त्यांचं जग वेगळं झालं आहे. घरातील सर्वांचे माझ्यासोबतचे वागणे बघून उद्या मुलेही माझ्याबरोबर चांगलंच वागतील कशावरून? आपण आईच आयुष्यभर मुलामध्ये गुंतून राहत असतो, पण एकदा मुले मोठी झाली की घरट्यातून कधी उडून जातात हे कळतच नाही. पण घटस्फोट घेण्यासाठी तुम्हाला ही कारणे पुरेशी वाटतात का? मग काय करू सांगा ना. घरातील सर्व सुखसोयी आहेत, पण सगळं असून सुद्धा नवऱ्याच्या 4 प्रेमाच्या शब्दासाठी हे कान आसूसले असतात. त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी मन आतुर असतं, पण करणार काय? त्यांना तर वेळच नसतो. आजवर सासू सासऱ्यांचं सर्व काही कर्तव्य पूर्ण करून सर्व काही जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण कौतुक नाही. मुलांसाठी कितीही करा, पण त्यांना त्याची किंमत तर सोडा, पण कदरही नसते. मग कोणासाठी हे सगळं करायचं? म्हणून आता ठरवलं आहे, त्यांना त्यांचं जग जगू देत. मला आता मात्र यातून बाहेर पडायचं आहे. रोजचा हा मानसिक ताण व मनाची घुसमट आता सहन होत नाही. त्यापेक्षा वेगळं होणंच योग्य आहे. पण तुम्ही एकत्र राहूनही आनंदी राहू शकता ना? वकील मॅडम बोलल्या. नाही, हे शक्य नाही. तेथे तर मला मनासारखं जगताही येत नाही. आता मलाच त्यांच्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवाच आहे. इतकं वर्ष सहन केलं, समजून घेतलं, पण आता नाही. बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर तुम्हाला परस्पर संमतीने सहज घटस्फोट मिळू शकतो. मी तुमच्या मिस्टरांशी बोलू का? हो, नक्की बोला ना. माझी काहीच हरकत नाही. कारण तेच म्हणाले होते की रोजच्या या तक्रारी, वादविवाद करत बसण्यापेक्षा आपण वेगळे राहूयात. मग मी सुद्धा सहमती दिली. त्यानंतर वकील मॅडमनी नेहाला घरी जाण्यास सांगितलं. आपण याबाबत तुझ्या नवऱ्याबरोबर बोलून पुढचं काय ते ठरवू असं सांगितलं. जाताना नेहाकडून तिच्या नवऱ्याचा फोन घेतला आणि नेहा तिथून गेल्यानंतर त्यांनी नेहाच्या नवऱ्याला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी बोलावून घेतलं. काही वेळातच नेहाचा नवरा वकील मॅडमकडे आला. त्यांना बसायला सांगितलं आणि तो बोलू लागला. काल तुमचा फोन आला होता. हो, मीच केला होता. आपण येथे कशासाठी आला आहात याची तुम्हाला तुमच्या मिसेसने काही कल्पना दिली असेलच ना? हो, काल रात्री तिने मला सांगितलं की तुम्ही घटस्फोट मिळवून देणार आहात.
हे सांगताना आकाशचा चेहरा व्यथित झाला होता. खरंच तुम्हाला घटस्फोट हवा आहे का? पण माझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? माझं कोण ऐकणार ते कोण आहे? दिवसभर कामावर काम करायचं, मेहनत करायची आणि घरी आलं की या सासू-सुनेची नाटकं, भांडणं ऐकायची. आईला बोललं की बायकोला राग येतो, बायकोला बोललं की आईला राग येतो. कोणालाच काहीच बोलण्याची घरात सोय राहिलेली नाही. आता बायकोला आपलं समजून काही सांगायला जावं तर तिचं आपलं नेहमीचंच तेच बोलणं असतं की घर माझं आहे की नाही? माझा यावर हक्क अधिकार आहे की नाही? तेव्हा मी तिला समजावतो की अगं हे सर्व तुझंच तर आहे ना. माझे आईवडील तुला काही बोलतात, थोडं विचित्र वागतात म्हणून तर मी त्यांना सोडून तर देऊ शकत नाही ना. पण तिने पण ऐकायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार? कोणाला? त्या घरात जराही शांतता नाही. वकील मॅडम बोलतात, पण तुम्ही हे सगळं शांतपणे त्यांच्याशी बोलत का नाही? म्हणजे जास्त वाद भांडण होणार नाही. अहो मॅडम, आमच्या घरात सुख मिळणार नाही. एकतर दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मी थकलेला असतो. घरी आल्या आल्या आईबाबांशी बोललं नाही तर त्यांना वाटतं आपला मुलगा हातातून गेला. मग ते बहिणीला सांगणार. बहीण माझं काहीच न ऐकता मला सुनावणार. आणि जर आईवडिलांबरोबर बोलून होईपर्यंत बायको तोपर्यंत चिडलेली असते. आता हे एक दिवस नाही तर रोजचीच तीच कटकट, वाद भांडणे होत राहतात. म्हणूनच मला आता कंटाळा आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला हवा आहे ना घटस्फोट, तर मी देतो. त्यामुळे निदान रोज डोक्याला हा त्रास तरी होणार नाही. घरातील सगळ्यांना सुख, वस्तू व चांगलं आयुष्य मिळावं म्हणून मी किती मेहनत आणि कष्ट घ्यायचे. दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं आणि मुलांना जे हवं आहे ते घेऊन द्यायचं. पण यांना साधा चांगला अभ्यास करायला नको, तर मुलांच्या अभ्यासात लक्ष नाही. बायकोला म्हटलं की यांचा अभ्यास का नाही घेत, तर मला म्हणते की मीच का घ्यायचा? तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? हेही ऐकायचं. आता तुम्हीच सांगा, मी काम करायचं की मुलांचा अभ्यास घ्यायचा? कोणीच समजून घ्यायला तयार नाही. तो हतबल होऊन बोलत होता. मग घटस्फोट हा त्यावरचा उपाय होईल का? असं वकील मॅडमने विचारलं. हो, मला समजतंय हा त्यावरचा एकमेव उपाय नाही, पण दुसरा काही पर्यायही दिसत नाही. म्हणजे घटस्फोट घ्यायचं हे ठरलंच आहे. मग मी कागदपत्रे बनवायला घेते. तुमच्या बायकोला सांगितल्याप्रमाणे तुमची संमती असेल तर घटस्फोट व्हायला जास्त वेळ लागणार नाही, वकील मॅडम म्हणाल्या. त्यावर काही न बोलताच व कोणतीही प्रतिक्रिया न देताच नेहाचा नवरा आकाश तेथून उठला. दुसऱ्या दिवशी आकाश नेहमीप्रमाणे कामाला गेला होता. तेव्हा आकाशला त्याच्या मुलीचा फोन आला. ती रडवलेल्या आवाजात बोलत होती. बाबा, आई कसं तरी करत आहे. मला भीती वाटत आहे. प्लीज लवकर या ना. तेव्हा आकाशने हो आलोच, तू काळजी करू नकोस असं सांगून तिला शांत केलं. आता असाच फोन नेहालाही केला गेला होता की बाबांची तब्येत बिघडली आहे. ते ऐकून तेव्हा ती सुद्धा घाबरून लगेच घरी आली होती. जेव्हा नेहा घरी पोचली तर वकील मॅडम मुलांसोबत आणि त्यांच्या आजी आजोबांसोबत बोलत होत्या. त्यांना पाहून नेहा विचारते, तुम्ही इथे कशा काय? आणि आकाश कसा आहे? नेहा घाबरलेल्या आवाजात बोलली. इतक्यात आकाशही नेहाला काही झालं की काय या काळजीने घाईनेच घरी आला. आणि घरी येऊन पाहतो तर नेहा तर इथे व्यवस्थित आहे. मग आकाश रागातच आपल्या मुलीला म्हणाला, काय झालं होतं? तू मला असा फोन का केलास? तेव्हा वकील मॅडम म्हणाल्या, तुम्ही दोघेही जरा शांतपणे माझं ऐकाल का? तुमच्या मुलांना माझं कार्ड मिळालं होतं, जे बहुतेक इथेच ठेवलं गेलं होतं आणि तुमचं घटस्फोटविषयी चाललेलं बोलणं त्यांनी ऐकलं होतं. तेव्हा मुलांनी काळजीने व आजी आजोबा सोबत बोलून मग मला इथे त्यांनी बोलवलं आहे. त्या सगळ्यांनाच तुमच्या निर्णयाचा खूप धक्का बसला आहे. हे ऐकून नेहा व आकाशने मान खाली घातली. तेव्हा नेहाची सासू अस्वस्थपणे बोलू लागली की नेहा, माझं खरंच चुकलं गं. माझा संसार झाला. तुला तुझा संसार करू द्यावा हे लक्षातच आलं नाही. कधी मला सतत वाटायचं की तू अजून लहान आहेस. तुझ्याकडून चुका होऊ शकतात. पण चुकांमधून तू शिकणार हे मी कधी मला जाणवलंच नाही. हो रे आकाश, तुझ्या मनाची घालमेल, तुझं प्रेम, तुझी काळजी, ओढ मलाही समजलीच नाही. आजूबाजूला आईबापापासून दुरावलेली मुले बघितलं की आणि आईवडिलांना सोडून गेलेली मुले पाहिली की असं वाटायचं, आज ना उद्या तू देखील असाच वागलास तर आमचं कसं होणार? म्हणून आमच्याकडून नकळतपणे तुझ्यावर अन्याय झाला. आम्ही तुला त्याच भावनेने समजू शकलो नाही आणि आमचा काळ वेगळा होता. आईवडिलांचा सांभाळ करणं हे कर्तव्य समजलं जायचं.
पण आत्ताच्या पिढीचं तसं नाही. आजकाल खूप काही गोष्टी कानावर पडतात. त्याचाच परिणाम आमच्या मनावर झाला आणि त्यातून आम्ही तुला समजण्यात आणि समजून घेण्यात चूक केली. पण खरंच मनापासून माफ कर. तुझ्या आई-वडिलांना आता यापुढे तुम्हाला काहीही त्रास देणार नाहीत. घरात वाद-भांडणे होणार नाहीत आणि नेहालाही कोणत्याही प्रकारचं बंधन लादले जाणार नाहीत. पण तुम्ही वेगळे होऊ नका, असं आकाशचे आई-वडील बोलत होते. तेव्हा त्यांची लहान मुलेही भावूक होऊन बोलू लागले. हो खरंच, आई-बाबा आम्हाला तुम्ही दोघेही हवे आहात. आमच्या वर्गातला अर्श सतत रडत असतो. त्याचे आई-बाबा एकत्र राहत नाहीत म्हणून. प्लीज आई-बाबा तुम्ही वेगळे होऊ नका. रडणाऱ्या मुलांना नेहाने जवळ घेतलं आणि बोलू लागले, शांत व्हा, असं काहीही होणार नाही. मग वकील मॅडमनी मुलांना अभ्यास करायला रूममध्ये पाठवलं व आकाशच्या आईवडिलांना देखील आतमध्ये आराम करण्यास सांगितलं. तेव्हा सगळे गेल्यानंतर आकाश व नेहाला वकील मॅडम म्हणाल्या, तर अजूनही तुम्हाला वाटतं का तुमच्या जोडीदाराचं तुमच्यावर प्रेम नाही, घरातल्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आणि तुम्हाला घटस्फोट घ्यायचाच आहे? नेहा व आकाश पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत होते. तुमचा संवाद कमी झाला आहे आणि कसं आहे, प्रत्येकाने पोटासाठी काम करायलाच हवं. पण ते करताना तुम्ही तुमच्या बायकोला गृहीत धरू लागलात. आकाश तुम्ही जसा तिच्यावर हक्क दर्शवता तसं नवरा म्हणून सुद्धा काही कर्तव्य जबाबदाऱ्या असतात, हे मात्र तुम्ही विसरलात. आणि नेहा, तुम्ही खरं तर नवरा बायकोचं हे नातं खूप नाजूकपणे तितकंच कणखर मजबूत असतं. पण तुम्ही त्यांना समजून घ्यायला कमी पडलात. ते जर कुटुंबासाठी सतत झटत असतील, काम करत असतील, तर आपण त्यांना सपोर्ट करायचा, समजून घ्यायचं की त्यांना सोडून जायचा, हा विचार तुम्ही करायला हवा होता. आम्हाला आमची चूक कळाली. आम्ही फक्त आमचाच विचार करत होतो. आमच्या घटस्फोटाचा आमच्या मुलावर, आमच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, हा विचारच आमच्या मनात कधीच आला नाही. नेहा अपराधी स्वरात बोलत होती. हो, आणि ती चूक आम्ही नक्की सुधारू. बाहेरचं टेन्शन बाहेर, घरात नाही. काम जितकं महत्त्वाचं तितकंच कुटुंबालाही वेळ देणं महत्त्वाचं आहे, हे मी विसरूनच गेलो होतो, आकाश बोलला. पण खरंच तुम्ही आम्हाला छान समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आकाश व नेहाने वकील मॅडमचे आभार मानले. आजकाल घटस्फोटचे प्रमाण अतिशय वाढलेले दिसते. मग ते नुकतंच लग्न झालेलं असो व लग्नाला कितीतरी वर्ष उलटलेले असो. नवरा बायकोचा अहंकार व एकमेकांना समजून न घेणं हेच कारण असतं. नात्यात प्रेम जरी असलं तरी बाकीच्या गोष्टींचं पारडं जड झालेलं असतं. घटस्फोटाच्या केसेसमध्ये काही उदाहरणे सोडली तर बऱ्याच वेळेस घटस्फोटाची कारणे क्षुल्लकच असतात. पण ती जर सोडवली तर संसार नक्कीच सुखाचा होऊ शकतो. मग घटस्फोट घेण्याची गरजच पडणार नाही. आणि घटस्फोट नंतरचे आयुष्य चांगलेच असेल असे नाही. त्यापेक्षा आहे त्या जोडीदाराबरोबर जुळवून घेण्यात शहाणपणा आहे. घटस्फोट घेण्यासाठी खरंच सबळ कारण नसेल तर जोडीदाराला वेळ द्या, संवाद साधा. कारण बऱ्याच गोष्टी केवळ संवादाचा अभाव असल्यानेच गैरसमज वाढतात व नात्यात दुरावा येतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.